रासायनीतील पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच तीर्थाश्रमिक माथाडी आणि जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल रेल्वे स्थानक आणि पनवेल बस स्थानक परिसरातील थंडीचा सामना करणाऱ्या गरीब, निराधार आणि उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। वाढत्या थंडीपासून संरक्षण मिळावे हा या उपक्रमामागील हेतू होता। संस्थेचा हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात असून यावर्षीही सेवाभाव, सामाजिक जाणीव आणि सामूहिक सहभागाच्या जोरावर हा उपक्रम अत्यंत यशस्वी पूर्ण झाला। यावेळी अरुण जाधव, अध्यक्ष, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तथा तीर्थाश्रमिक माथाडी आणि जनरल कामगार संघटना यांनी स्वतः उपस्थित राहून उपक्रमाचे मार्गदर्शन केले। तर मनोज महाडिक, रेश्मा कुरूप, सुनील कुरूप, रोहित इंगळे, शीतल आंबेडकर तसेच इतर मान्यवर महिला सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाला बळकटी दिली। सर्व सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सामाजिक उपक्रम अधिक परिणामकारक ठरला। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून समाजातील गरजू घटकांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी अशा संवेदनशील उपक्रमांनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं पुन्हा अधोरेखित केलं आहे। ए भाई इकडे बघ। ए भाई टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।